हॅलो फ्रेंड्स, आज आपण मार्च 2018 या बोर्ड पेपरमधील इश्यू ऑफ शेअर्स याचा एक्झाम्पल आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. आता या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण वाचूया. ते अनिकेत लिमिटेड इश्यूड 40,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच पेएबल ॲज फॉलोज ऑन ॲप्लिकेशन 20, अलॉटमेंट 30, फर्स्ट कॉल 30 आणि सेकंड कॉल 20. सेकंड कॉल म्हणजेच फायनल कॉल आहे, म्हणजे इथे शेअर्सची रक्कम संपलेली आहे. याला आपण सेकंड कॉलला फायनल कॉल सुद्धा म्हणू शकतो. या उदाहरणामध्ये प्रीमियम का डिस्काउंट काहीच दिलेलं नाही आहे. द कंपनी रिसिव्ड ॲप्लिकेशन्स फॉर 50,000 शेअर्स. आपल्याला 40,000 शेअर्स इश्यू केल्यानंतर 50,000 शेअरची ॲप्लिकेशनची रक्कम मिळालेली आहे, म्हणजे 10,000 एक्स्ट्रा शेअरची रक्कम आपल्याला मिळालेली आहे. अलॉटमेंट ऑफ शेअर्स वॉज मेड ऑन प्रो राटा बेसिस. एक्सेस ॲप्लिकेशन मनी वेअर ॲडजस्टेड टू अलॉटमेंट. आणि जे एक्सेस ॲप्लिकेशन्स मिळालेले आहेत त्याला आपण तात्पुरती मंजुरी दिलेली आहे, त्याला प्रो राटा अलॉटमेंट किंवा पार्शियल अलॉटमेंट असं सुद्धा म्हणतो. शेअर अलॉटमेंट अँड कॉल्स वेअर मेड अँड ऑल्सो रिसिव्ड. म्हणजे आपल्याला सर्व रक्कम मिळालेली आहे एक्सेप्ट मिस्टर सानिश हू वॉज होल्डिंग 1,000 शेअर्स फेल टू पे बोथ द कॉल्स. म्हणजे सानिश यांनी 1,000 शेअर्स घेतलेले होते, याने आपल्याला दोन्ही कॉलची रक्कम दिलेली नाही. हीज शेअर्स वेअर फॉरफिटेड आफ्टर द सेकंड कॉल. आणि त्यांचे शेअर्स आपल्याला फॉरफिट करायचे आहेत, म्हणजे फॉरफिचरपर्यंतच आपल्याला इंटरेस्ट करायचे आहेत. या उदाहरणामध्ये रिइश्यू वगैरे आपल्याला काही सांगितलेलं नाही. तर सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात आपण. सर्वात आपण वर्किंग नोट करतो, जी तुम्ही सर्वात शेवटी केली तरी चालेल. वर्किंग नोट नंबर 1, त्याला आपण म्हणतो शेअर्स इश्यूड. याला नंबर्स वगैरे आत्ताच द्यायचे नाही आहेत. तर कंपनीने किती शेअर्स इश्यू केलेले आहेत? 40,000 शेअर्स. डॅश करून लिहितो मी 40,000 शेअर्स. त्याच्या खाली लिहितो आपण ॲप्लिकेशन्स रिसिव्ड, म्हणजे आपल्याला ॲप्लिकेशनची रक्कम किती शेअर्सवर मिळालेली आहे. ॲप्लिकेशन्स रिसिव्ड, किती ॲप्लिकेशनची रक्कम मिळालेली आपल्याला? 50,000 शेअरची रक्कम मिळालेली आहे. म्हणजे इथे आपल्याला जादा 10,000 शेअरची रक्कम मिळालेली आहे. जादा जे शेअर्स मिळालेले आहेत त्याला आपण एक्सेस म्हणतो. ठीक आहे. आता याआधी आपण मार्च 2020चा पेपर पाहिला, 19चा पेपर पाहिला. त्याच्यामध्ये एका एक्झाम्पलमध्ये इक्वल शेअर्स मिळाले होते, एका एक्झाम्पलमध्ये आपल्याला कमी म्हणजे अंडर सबस्क्रिप्शन होते. या एक्झाम्पलमध्ये ओव्हर सबस्क्रिप्शनचा पार्ट आहे. ओव्हर सबस्क्रिप्शन इन द सेन्स काय की आपण शेअर्स इश्यूड केलेले कमी आहेत आणि रिसिव्डची रक्कम जास्त असेल तर त्याला आपण ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणतो. आता जे ज्यादा ॲप्लिकेशन्स मिळालेले आहेत यासाठी आपल्याकडे कंपनीकडे 2 ऑप्शन असतात. एक म्हणजे प्रो राटा अलॉटमेंट, त्यालाच आपण पार्शियल अलॉटमेंट म्हणतो, म्हणजे तात्पुरती मंजुरी म्हणतो. आणि दुसरा ऑप्शन आहे रिजेक्ट, म्हणजे नामंजूर करणे. बरोबर. आता पार्शियल अलॉटमेंट, रिजेक्ट यापैकी दोन्ही ऑप्शन येऊ शकतात, एक ऑप्शन येऊ शकतो. आपण दोन्हीपैकी ॲटलिस्ट एक तरी ऑप्शन येऊ शकतो. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? अलॉटमेंट ऑफ शेअर्स वॉज मेड ऑन प्रो राटा बेसिस. म्हणजेच इथे या उदाहरण एक्सेस ॲप्लिकेशनला प्रो राटा अलॉटमेंट म्हणजेच पार्शियल अलॉटमेंट आहे 10,000 शेअर्सला. म्हणजे या उदाहरणामध्ये रिजेक्ट नाही आहेत किंवा इथे पुढे सांगितलेलं आहे एक्सेस ॲप्लिकेशन मनी वेअर ॲडजस्टेड टू अलॉटमेंट. एक्सेस ॲप्लिकेशन मनी फक्त अलॉटमेंटला ॲडजस्ट करायचे. या उदाहरणामध्ये रिजेक्ट किंवा रिफंडची एंट्री होणार नाही. म्हणजे त्या ॲप्लिकेशनच्या एंट्रीज करताना नंबर 1 याला द्यायचा आहे, नंबर 2 याला द्यायचा आहे, नंबर 3 आणि नंबर 4 एंट्री केली तरी चालेल, नाही केली तरी चालेल. आता यानंतर दुसरी वर्किंग नोट आपण नेहमीप्रमाणे करतो. वर्किंग नोट नंबर 2 यामध्ये माहिती आहे आपल्याला आपण नेम लिहितो आणि ॲप्लिकेशन सोडून सर्व हप्ते लिहितो, म्हणजे अलॉटमेंटचा हप्ता येईल, त्याच्यानंतर फर्स्ट कॉल येईल आणि इथे सेकंड कॉल सांगितला त्याला त्याने फायनल कॉल म्हणलेला आहे. आता हे या उदाहरणामध्ये कोण सांगितलेलं आहे? व्यक्ती सानिश, SANISH, हू वॉज होल्डिंग 1,000 शेअर्स फेल टू पे बोथ कॉल्स. म्हणजे त्याने अलॉटमेंटची रक्कम दिले, बोथ कॉल्स म्हणजे दोन्ही कॉल दिलेले नाही आहेत. किती शेअर्स घेतले होते त्याने? 1,000 शेअर्स घेतलेले होते. म्हणजे सानिशने 1,000 शेअर्सवर फर्स्ट कॉल आणि सेकंड कॉल दिलेला नाही. त्याच्यानंतर आपण हेडिंग देतो इन द बुक्स ऑफ. कोणाच्या पुस्तकात आहे? अनिकेत लिमिटेड. इन द बुक्स ऑफ अनिकेत लिमिटेड. खाली लिहिलेलं आहे जर्नल एंट्रीज. आणि या जर्नल एंट्रीज तुम्ही व्यवस्थित आखून ठेवलेले असतील, आखले नसेल तर व्हिडिओ पॉज करा आणि जर्नल एंट्रीज व्यवस्थित आखून घ्या. आता या एंट्रीज आपल्याला माहिती आहे डेट, पर्टिक्युलर्स, LF डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज असे कॉलम तयार करतो. त्याच्यामध्ये स्टेप वाईज एंट्रीज करूयात. ए फॉर ॲप्लिकेशन. आपल्याला माहिती आहे ॲप्लिकेशनचे आपण एकूण 4 एंट्रीज करू शकतो, म्हणजे कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 4 एंट्रीज होतात. आजच्या उदाहरणामध्ये 3च एंट्रीज होणार आहेत. फॉर ॲप्लिकेशन, ॲप्लिकेशनची रक्कम आहे 20 रुपीज, 20 रुपये. ॲप्लिकेशनची 20 रुपये आहे. आता त्यातली पहिली एंट्री ॲप्लिकेशनची रोख रक्कम मिळाली म्हणजे रक्कम येणार आणि ॲप्लिकेशन जाणार. पहिली एंट्री काय करणार आपण? बँक अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट.
किती शेअर्सनी एंट्री होणार आहे, तर इथे नंबर 1 आपण दिलेलं आहे ॲप्लिकेशन रिसिव्ड 50,000, म्हणजे इथे रक्कम येणार आहे 50,000 गुणिले ॲप्लिकेशनची रक्कम किती आहे 20 रुपये, म्हणजे रक्कम झालेली आहे 10 लाख रुपये. रक्कम आलेली आहे 10 लाख रुपये. नरेशन being application money received, being application money received on 50,000 shares, on 50,000 shares. एक सोडून नंबर 2. आता दुसरी तिसरी आणि चौथी एंट्री असते त्याच्यामध्ये ॲप्लिकेशनला डेबिटच होणार आहे, शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट. 2 जिथे आपण रक्कम पाठवणार आहे त्या प्रत्येक आयटमला क्रेडिट होणार आहे. मग दुसऱ्या एंट्रीमध्ये आपण रक्कम कॅपिटलला ट्रान्सफर करतो, म्हणजे शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. आता इथे नंबर ऑफ शेअर्स किती घ्यायचे आहेत, तर शेअर्स इश्यूड किती आहेत 40,000, म्हणजे 40,000 इंटू 20, म्हणजे अमाऊंट आलेले आहे 8 लाख रुपीज, 8 लाख रुपये, 8 लाख रुपीज. नरेशन being application money, being application money on 40,000 shares transfer to share capital account, transfer to share capital account. दुसरी एंट्री झाली. आता या उदाहरणामध्ये तिसरी एंट्री सुद्धा होणार आहे. मग तिसरी एंट्री ॲप्लिकेशनची रक्कम कुठे ट्रान्सफर करायची आहे अलॉटमेंट अकाउंटला, म्हणजे या एंट्रीप्रमाणेच शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट, शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट 2. आता कुठे रक्कम ट्रान्सफर करायची आपल्याला शेअर अलॉटमेंट अकाउंट, टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. किती शेअरची रक्कम ट्रान्सफर करायची आहे, नंबर 3 मध्ये बघा पार्शल अलॉटमेंट 10,000 शेअर्स आहेत, म्हणजे 10,000 गुणिले ॲप्लिकेशनची रक्कम घ्यायची 20 रुपये, 10,000 गुणिले 20 म्हणजे 2 लाख रुपये झाले, 2 लाख रुपये झाले. नॅरेशन 2 पद्धतीने लिहू शकता, याप्रमाणेच नॅरेशन लिहिलं तरी चालेल. being application money on 10,000 shares transfer to share allotment account, transfer to share allotment account. किंवा नॅरेशन दुसराही लिहू शकता being partial allotment was made on 10,000 shares. आता इथे चौथी एंट्री रिजेक्टची नाही केली तरी चालेल. एंट्री काय होऊ शकते, शेअर ॲप्लिकेशनला डेबिट करायचं आपल्याला माहिती आहे, पैसे परत करणार म्हणजे शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, पण ते एंट्री ह्याच्यामध्ये नाही केले तरी चालेल, कारण की ह्याच्यामध्ये रिजेक्ट काही शेअर्स नाही आहेत. झालं. ॲप्लिकेशनच्या कमीत कमी 2, 3 किंवा जास्तीत जास्त किती एंट्री होतात 4, या उदाहरणामध्ये 3 एंट्री झालेत. आता याच्यानंतर सेकंड स्टेप कोणते आहे अलॉटमेंटची. मग इथे लिहितो मी बी फॉर अलॉटमेंट, बी फॉर अलॉटमेंट, आणि अलॉटमेंटची रक्कम आहे 30 रुपये. आता इथेनंतर तुम्हाला एक्झाम्पल जास्त पाहण्याची गरज नाही आहे. मग आता अलॉटमेंट ड्यूची एंट्री मी सांगितलेलं आहे. ॲप्लिकेशनची जी सेकंड एंट्री आहे ती अलॉटमेंटची फर्स्ट एंट्री असते, फक्त ॲप्लिकेशनऐवजी अलॉटमेंट शब्द वापरायचा. म्हणजे एंट्री कशी होणार आहे, शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट, शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. आणि इथे नंबर ऑफ शेअर्स किती घ्यायचे याचा जर कायमस्वरूपी तुम्हाला प्रश्न पडत असेल तर मी सांगितलं जी एंट्री आपण कॉपी करते तिथलेच नंबर ऑफ शेअर्स घेऊयात. म्हणजे किती शेअर्स आहेत 40,000 शेअर्स गुणिले अलॉटमेंटची रक्कम किती आहे 30, म्हणजे रक्कम किती झाली 12 लाख रुपये, 12 लाख रुपये. आणि त्याचं नॅरेशन लिहिलं बिईंग अलॉटमेंट मनी ड्यू, बिईंग अलॉटमेंट मनी ड्यू ऑन 40,000 शेअर्स, ऑन 40,000 शेअर्स. नंबर 2 रिसिव्डची एंट्री काय करतो मी सांगितलं, जी पहिली एंट्री ॲप्लिकेशनची तीच अलॉटमेंटची दुसरी एंट्री असते, फक्त ॲप्लिकेशनऐवजी अलॉटमेंट शब्द वापरायचा आहे. म्हणजे एंट्री होणार आहे बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. आणि इथे आपण कंसामध्ये वजाबाकी करतो ना की गुणाकार. कशाची वजाबाकी करतो, अलॉटमेंट मनी ड्यू, अलॉटमेंट मनी ड्यू किती आहे 12 लाख रुपये वजा पार्शल अलॉटमेंट, येथे पार्शल अलॉटमेंटची एंट्री किती रुपयाची आहे 2 लाख रुपयाची. मग ही एंट्री वजा करायची म्हणजे वजाबाकी किती येणार आहे 10 लाख रुपये. हा एक पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण की ऑलरेडी आपण अलॉटमेंटला 2 लाख रुपये ट्रान्सफर केले होते, म्हणजे 12 पैकी 2 लाख रुपये ट्रान्सफर झालेत, म्हणजे इथे अलॉटमेंटला किती होणार आहेत 10 लाख रुपये. नॅरेशन बिईंग अलॉटमेंट मनी ड्यूली रिसिव्ड, बिईंग अलॉटमेंट मनी ड्यूली रिसिव्ड. अलॉटमेंटची आपल्याला सर्व शेअरची रक्कम मिळालेली आहे. बी नंतर थर्ड स्टेप असते सी फॉर फर्स्ट कॉल,
आता इथून पुढच्या एंट्रीज याच कॉपी पेस्ट करणार आहोत आपण, बरोबर. पण फर्स्ट कॉलची रक्कम किती आहे, 30 रुपये आहे. पुन्हा एकदा याच एंट्रीज फक्त अलॉटमेंट ऐवजी फर्स्ट कॉल शब्द वापरायचा. म्हणजे नंबर 1 काय ठेवणार आता, शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. एकदा एंट्रीज तुम्ही परफेक्ट केल्या, आपला पहिला लेक्चर आहे, पहिला व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व एंट्रीज एक्सप्लेन केलेल्या आहेत. एकदा एंट्रीज तुमच्या लक्षात राहिल्या की तुम्हाला फक्त आणि फक्त कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित करायचे आहेत. इथून पुढे सर्व एंट्रीज किती शेअर्सनी होणार आहे, 40,000 गुणिले अलॉटमेंटची रक्कम, सॉरी फर्स्ट कॉलची रक्कम किती आहे 30, म्हणजे इथे पुन्हा रक्कम किती आलेली आहे 12 लाख रुपये. 12 लाख रुपये. नरेशन लिहिलं, बिंग फर्स्ट कॉल मनी ड्यू, बिंग फर्स्ट कॉल मनी ड्यू ऑन 40,000 शेअर्स. 40,000 शेअरची फर्स्ट कॉलची रक्कम येणे आहे. आता रिसिव्हची एंट्री करतो आपण. रिसिव्हची एंट्री काय होणार आहे, बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट, बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. आता इथे मात्र पेन्सिलने आपण काही कॅल्क्युलेशन दाखवतो. मी तुम्हाला ह्याच्या आधी सांगितलेलं आहे. काय कॅल्क्युलेशन दाखवायचं आहे, तर किती शेअरची रक्कम मागवलेली होती, 40,000 शेअरची रक्कम मागवलेली होती. फर्स्ट कॉल किती शेअर्स मिळालेलं नाही आपल्याला, 1,000 शेअर्सवर फर्स्ट कॉल आपल्याला मिळालेलं नाही. म्हणजे 40,000 पैकी रिसिव्हची एंट्री किती रुपयाने होणार आहे, 39,000 शेअर्सची. म्हणजे बँक अकाउंट डेबिट कंसामध्ये काय लिहिणार आपण, 39,000 इंटू 30, 39,000 गुणिले 3. हे एंट्री व्यवस्थित लक्षात ठेवा. इथे फक्त नंबर ऑफ शेअर्स आहेत हे चेंज झालेले आहेत. मग त्याची एंट्री केली आपण 39,000 इंटू 30, 39,000 गुणिले 30. कॅल्क्युलेशन करूया आपण त्याचं. $11,70,000, 11,70,000, 11,70,000. नॅरेशन लिहिलं आपण, बिंग फर्स्ट कॉल मनी ड्यूली रिसिव्ड, कॉमा एक्सेप्ट ऑन, च्याशिवाय एक्सेप्ट ऑन 1,000 शेअर्स. याचा अर्थ काय की 1,000 शेअर सोडून, म्हणजे 40 पैकी 1,000 सोडून 39,000 शेअरची रक्कम आपल्याला मिळाली. यानंतर लास्ट स्टेप होतो डी फॉर सेकंड कॉल. आता इथे फायनल कॉल म्हटलं असतं तर फायनल कॉल म्हटलं असतं, त्यांनी सेकंड कॉल म्हणलेला आहे, त्यामुळे आपण सेकंड कॉल म्हणलेला आहे. आणि सेकंड कॉलची रक्कम आहे 20 रुपये. पुन्हा याच एंट्रीज कॉपी करतोय आपण. शेअर फर्स्ट कॉल ऐवजी कुठला शब्द वापरायचा, सेकंड कॉल, शेअर सेकंड कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट, शेअर सेकंड कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. नंबर ऑफ शेअर्स पुन्हा किती घ्यायचे आहेत आपल्याला, 40,000च, कारण की ते आपण जप्त अजून तर केलेलं नाही आहेत. त्यामुळे ज्यांनी इथं रक्कम दिलेली नव्हती त्यांनाही रक्कम मागवायची आपण. 40,000 गुणिले फायनल कॉल का सेकंड कॉलचे किती आहेत 20 रुपये, म्हणजे रक्कम किती आलेली आहे 8 लाख रुपये. 8 लाख रुपये सेकंड कॉलचे आपण मागवले. नॅरेशन लिहिलं आपण, बिंग सेकंड कॉल मनी ड्यू, सेकंड कॉल मनी ड्यू ऑन 40,000 शेअर्स. 40,000 शेअर्सवर सेकंड कॉलची रक्कम मागवली. आणि आता रिसिव्हची एंट्री आहे. रिसिव्हची एंट्री काय करतो आपण नेहमीप्रमाणे, बँक अकाउंट डेबिट टू शेअर सेकंड कॉल अकाउंट, बँक अकाउंट डेबिट टू शेअर सेकंड कॉल अकाउंट. आता इथे आपण किती शेअरची रक्कम मागवली होती, 40,000 शेअरची रक्कम मागवली होती, वजा फायनल कॉल किंवा सेकंड कॉल किती शेअर्सवर मिळालेला नाही आहे, 1,000 शेअर्सवर मिळालेलं नाही आहे. म्हणजे मिळालेला किती शेअर्सवर आहे, 39,000 शेअर्सवर मिळालेला आहे. मग त्याचंही कॅल्क्युलेशन करूयात आपण. कंसामध्ये लिहितो आपण 39,000 इंटू सेकंड कॉल किती रुपयाचा आहे, 20 रुपयाचा आहे, बरोबर. म्हणजे इथे रक्कम किती येणार आहे, 7,80,000 रुपये, 7,80,000, 7,80,000 रुपये. आणि नॅरेशन लिहिलं, बिंग सेकंड कॉल मनी ड्यू, सेकंड कॉल मनी ड्यू ऑन सेकंड कॉल मनी रिसिव्ड आहे. ड्यूची एंट्री मागायची केली आपण. बिंग सेकंड कॉल मनी रिसिव्ड एक्सेप्ट ऑन 1,000 शेअर्स. सेकंड कॉलची रक्कम 1,000 शेअर सोडून बाकी सर्व शेअर्सवर आपल्याला सेकंड कॉलची रक्कम मिळालेली आहे. आता या झाल्या सेकंड कॉलपर्यंत एंट्री. आता या उदाहरणामध्ये आपल्याला एक्स्ट्रा पॉईंट कोणतं सांगितलेलं आहे तर पाहून घेऊया. एक्स्ट्रा पॉईंट कोणतं सांगितलेलं आहे, ही शेअर्स वेअर फॉरफिटेड आफ्टर सेकंड कॉल. त्याचे शेअर्स आपण फॉरफिट करणार आहोत. म्हणजे आपल्याला पुढची एंट्री कशाची करायची आता, फॉरफिचर, F फॉर फॉरफिचर,
फॉरफिचर नंतर रिइश्यू सांगितलं असतं तर आपल्याला कॅपिटल रिझर्वची सुद्धा एंट्री करावी लागली असते, पण या उदाहरणामध्ये रिइश्यू नाही आहे. आणि त्याचे शेअर्स म्हणजे फक्त सानेचे किती शेअर्स आहेत, 1000 शेअर जप्त करायचे आहेत, 1000 शेअर्स. ठीक आहे. मतलब फॉरफिचरच्या एंट्रीमध्ये आत्तापर्यंत आपण शेअर्स विक्री केले होते तेव्हा प्रत्येक ठिकाणी कॅपिटल अकाउंटला क्रेडिट केलेलं आहे. इथे शेअर्स आपण जप्त करतोय, फॉरफिट करतोय, म्हणजे कॅपिटल अकाउंटला काय होणार आहे, डेबिट होणार आहे. मग शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. किती शेअर जप्त करतोय आपण, 1000 शेअर्स, आणि त्या शेअरची पूर्ण किंमत किती रुपये आहे, 100 रुपये. म्हणजे डेबिट साईडला 1,00,000 रुपये आले, डेबिट साईडला 1,00,000 आले. 2 कोणकोणती रक्कम मिळालेली आपल्याला, फर्स्ट कॉल नाही मिळाला आणि सेकंड कॉल नाही मिळालेला, म्हणून टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट आणि टू शेअर फायनल कॉल अकाउंट किंवा सेकंड कॉल अकाउंट, टू शेअर सेकंड कॉल अकाउंट या पद्धतीने. आणि 2 राहिलेली रक्कम कोणत्या अकाउंटला पाठवतो आपण, शेअर फॉरफिचर अकाउंट, टू शेअर फॉरफिचर अकाउंट, कंसामध्ये लिहितो आपण बॅलन्स. आता इथे बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं गुणाकार करताना, तर गुणाकारापेक्षा सोपी पद्धत आहे. इथे फर्स्ट कॉल ड्यूची एंट्री किती रुपयाची आहे, 12 लाख. 12 पैकी 11,70,000 मिळाले, म्हणजे किती मिळालेलं आपल्याला, 30,000 मिळालेले नाही आहेत. इथे आपल्याला किती रुपये मिळालेले नाही आहेत, 30,000, म्हणजे इथे क्रेडिट साईडला लिहिले मी 30,000 रुपये. तसंच सेकंड कॉल 8 लाखापैकी 7,80,000 मिळाले, म्हणजे किती मिळालेले नाही आहेत, 20,000, म्हणजे सेकंड कॉलला किती लिहिले मी, 20,000. मग 1,00,000 आणि इकडे 50,000 आहेत, म्हणजे फरक किती आला क्रेडिट साईडलाच, 50,000 रुपये. तो फॉरफिचर अकाउंटला ट्रान्सफर केला आणि नरेशन लिहिले त्याचं, बिंग फॉरफिचर ऑफ 1,000 शेअर्स अपॉन नॉन पेमेंट ऑफ कॉल मनी किंवा बोथ कॉल्स. कॉल मनी म्हणजे कॉल मनी न मिळाल्यामुळे आपण त्याचे शेअर्स काय केलेले आहेत, फॉरफिट केलेले आहेत. आता यानंतर रिइश्यू किंवा कॅपिटल रिझर्वची एंट्री असते, परंतु या उदाहरणामध्ये रिइश्यू सांगितलेलं नाही आहे, त्यामुळे आपण पुढच्या एंट्रीज करणार नाही. आपलं एक्झाम्पल इथे संपलेलं आहे. नंतर याचे काय करू शकता, टोटल. तर या पद्धतीने तुम्हाला 12वीचे जे बोर्ड एक्झाम्पल्स आहेत या पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहेत. आता या उदाहरणामध्ये जर तुम्हाला बॅलन्स शीट तयार करायला सांगितली तरी ते तुम्ही करू शकता. या उदाहरणामध्ये मी बॅलन्स शीट सुद्धा तयार करून देतो. बॅलन्स शीट सिंपल आहे. बॅलन्स शीट काय करायचं आहे, तर यातील ॲप्लिकेशन, अलॉटमेंट असे कोणते अमाऊंट आपण बॅलन्स शीटला लिहित नाही. तर बॅलन्स शीटला नॉर्मली आपण काय दाखवतो, तर शेअर कॅपिटल दाखवतो, शेअर प्रीमियम दाखवतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बँक अकाउंट दाखवू शकतो, शेअर फॉरफिचर अकाउंट सुद्धा दाखवू शकतो. असे पॉईंट्स आपण याच्यामध्ये दाखवू शकतो. तर इथे जर बॅलन्स शीट तयार करायची झाली तुम्हाला, तर त्याच्यामध्ये शेअर कॅपिटल, बँक, शेअर फॉरफिचर असे ज्या व्हॅल्यूज आहेत तर तुम्ही दाखवू शकता. ठीक आहे. पाहूयात आपण शेअर कॅपिटल, कारण की शेअर कॅपिटलचा बॅलन्स प्रत्येक ठिकाणी क्रेडिटच आहे. चेक करूयात. शेअर कॅपिटल अकाउंटला इथे क्रेडिट किती रुपये झाले, 8,00,000 रुपये. इथे किती झालेले आहे, 12,00,000. 8,00,000 प्लस 12,00,000 प्लस इथे क्रेडिट किती झाले, 12,00,000 प्लस इथे क्रेडिट किती आहे, 8,00,000 आणि मायनस इथे डेबिट आहे किती रुपये, 1,00,000 रुपये. या पद्धतीने 12 आणि 8 20, 20 आणि 40, 40 वजा 1 39,00,000 रुपये लायबिलिटी साईडला आले. ठीक आहे. आता ॲसेट साईडला काय येतो, तर बँक बॅलन्स येतो. ॲसेटला काय येणार आहे, तर बँक अकाउंट येणार आहे. चेक करूयात आपण. इथे बँक अकाउंटला डेबिट 10,00,000 आहे, बँकेच्या कंसात दिलं मी 10,00,000 प्लस इथे बँक अकाउंटला डेबिट आहे 10,00,000 म्हणजे 20,00,000 झाले, प्लस इथे आहेत 11,70,000 प्लस इथे आहेत 7,80,000 झाले. इथे बँक अकाउंटला क्रेडिट कुठेच नाही आहे. नॉर्मली चौथ्या एंट्रीमध्ये रिजेक्टमध्ये असते, पण इथे बँक अकाउंटला क्रेडिट कुठेच नाही आहे. 10,00,000, 20,00,000, 30, 31, 38, 39,50,000 म्हणजे इथे आले 39,50,000 रुपये. बरोबर. आता मी सांगितलं होतं की शेअर कॅपिटल दाखवू शकतो, बँक दाखवू शकतो, अजून काय दाखवू शकतो, तर शेअर फॉरफिचर दाखवू शकतो. शेअर फॉरफिचरचा क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणजे लायबिलिटी साईडला लिहावं लागेल शेअर फॉरफिचर अकाउंट. शेअर फॉरफिचर अकाउंट किती रुपये, शेअर फॉरफिचरचा बॅलन्स आहे 50,000 रुपये.
झालं. एवढेच बॅलन्सेस आपण याच्यामध्ये दाखवू शकतो. ह्याच्यामध्ये अजून शेअर प्रीमियम किंवा डिस्काउंट पण दाखवू शकतो, परंतु या उदाहरणामध्ये प्रीमियम किंवा डिस्काउंट नाही आहे. त्यामुळे हे एक्झाम्पल टॅली होणार किंवा बॅलन्स शीट टॅली होणार. किती रुपयाने टॅली होणार आहे? 39,50,000. जर तुम्हाला उदाहरणामध्ये बॅलन्स शीट विचारली तर तुम्ही बॅलन्स शीटसुद्धा तयार करू शकता. शेअर कॅपिटलचे नॉर्मली क्रेडिट बॅलन्सेस असतात. त्या क्रेडिट बॅलन्सची बेरीज करायची. एकाच ठिकाणी डेबिट झाले तर डेबिट मायनस करायचं. बँकचा बॅलन्स नॉर्मली डेबिट असतो, तो क्वचित कुठेतरी क्रेडिट झाला असेल तर तो मायनस करायचा. तर इथे क्रेडिट नॉर्मली इथे रिजेक्टच्या एंट्रीमध्ये होऊ शकतो, पण या एक्झाम्पलमध्ये रिजेक्टची एंट्री नाही, तर तेवढीच बँक बॅलन्सची रक्कम क्रेडिट किंवा मायनस होणार आहे. बाकी सर्व बँक बॅलन्सची टोटल करायची. आणि शेअर फॉरफिचर आहे, तो शेअर फॉरफिचर आपण लायबिलिटी साईडला, कारण की शेअर फॉरफिचरचा क्रेडिट बॅलन्स आहे, क्रेडिट म्हणजे लायबिलिटी बॅलन्स आहे 50,000 रुपये, तो लिहिला आणि बॅलन्स शीट काय केलेले आहे? टॅली केलेले आहे. तर या पद्धतीने तुम्ही 12चे कोणतं एक्झाम्पल असेल तर ते सॉल्व्ह करू शकता. आणि यापुढे अजून ओव्हर सबस्क्रिप्शन, अंडर सबस्क्रिप्शन, प्रीमियम आणि डिस्काउंटचे एक्झाम्पल्स आपल्याकडे आहेत, तेही तुम्ही या व्हिडिओमध्ये चेक करू शकता पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.